जगाच्या पाठीवर अनेक राजे झाले, महाराजे झाले, सम्राट झाले, बादशाह आले गेले, निघून गेले, पण छत्रपती शिवाजी महाराज हे नाव मात्र काळजात जिवंत राहिले. का? जो महापुरुष पराक्रमी तर आहेच, पण पराकोटीचा चारित्र्य संपन्न आहे असा महापुरुष म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही. हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. सगळ्यात इथं पुण्याच्या लाल महालात शिवाजी महाराजांनी शाहिस्ता खानावर जगातला पहिला सर्जिकल स्ट्राईक केला. शाहिस्ता खानाची बोटं छाटली. अवघ्या 100 मावळ्यांनी केलेला हा सर्जिकल स्ट्राईक होता. मृत्यूच्या जबड्यात घातलेला हा हात होता. काही वेळानंतर वाऱ्यासारखे आलेले महाराज तीरासारखे निघूनही गेले. लाल महालातला गोंधळ थांबला आणि तोपर्यंत शाहिस्ता खानाची बहीण धावत धावत शाहिस्ता खानाजवळ आली. भाईजान, भाईजान, मेरी बेटी गायब है, मेरी बेटी गायब है भाईजान. त्यावेळी शाहिस्ता खान तिला म्हणाला, जर शिवाजी राजांच्या माणसाने तुझी पोरगी पळवली असेल तर बेफिक्र राहा. तो शिवाजी राजा पोटच्या लेकीसारखीच तिची काळजी घेईल. कोण म्हणतंय हे? कट्टर वैरी शाहिस्ता खान. महाराजांनी स्वराज्य उभा केलं. महाराजांनी उभा केलेलं राज्य आहे. त्याला महाराजांना शिवराज्य हे नाव देता आलं असतं. दिलं असतं तरी आम्हाला अभिमानच वाटला असता. पण महाराजांनी या राज्याचं नाव ठेवलं स्वराज्य. स्व म्हणजे माझ. या मातीत उगवलेल्या कुणीही या राज्याच्या नावाचा उच्चार करावा. स्वराज्य, माझं राज्य. आणि मग माझा आहे ना, मलाच लढलं पाहिजे, मला झगडलं पाहिजे, मला झुंजलं पाहिजे. ही उर्मीतल्या प्रत्येकात रुजली, भरली, फुलली आणि मग इथली माणसं मातीसाठी लढायला, मरायला, झुंजायला तयार झाली. स्वराज्याची सुरुवात माणसं तयार करण्यापासून. इथं काही तयार नाही. महाराजांनी राज्य उभा केलं ते कवायती फौजांवर नाही, उपलब्ध साधन सामुग्रीवर नाही, अफाट संपत्तीच्या बळावर नाही. शून्यातनं विश्व उभा केलं. कोण होतं सोबत महाराजांच्या? 18 पगार जातीची, 12 उलटे दराची चड्डी लंगोटीतली पोरं. या पोरांच्या बळावर महाराजांनी हे राज्य उभा केलं. रानात राबणारे हात, हातातले नांगर मोडून तलवार घेऊन उभा राहिले तेव्हा स्वराज्य साकार झालं. हे शेतकऱ्यांनी निर्माण केलेलं राज्य आहे. प्रेरक झाले महाराज, असंख्यांना प्रेरणा दिली आणि त्यातून मातीसाठी समर्पित होणारी मांद्याळी तयार झाली. हे महाराजांचं वैशिष्ट्य. दगडा मातीचे गडकोट महाराजांनी उभारले, हे त्यांचं कर्तृत्व आहेच. पण त्याच गडकोटांसारखी बुलंद आणि बलाढ्य माणसं त्यांनी घडवली, हे त्यांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. कुणी घ्या, तानाजी, बाजी, यसाची, कोंडाची, कर्तोची, प्रत्येकाचं आयुष्य सांगतं कसं जगावं आणि कसं मरावं. नॅशनल कॅरेक्टर्स तयार केली महाराजांनी. राष्ट्रीय चारित्र्य घडवलंय. महाराजांच्या पूर्वी सैन्य राजासाठी लढत होतं. महाराजांनी पहिला क्रांतिकारी बदल केला. सैन्य राजासाठी नव्हे, सैन्य राज्यासाठी लढलं पाहिजे. कुणी शिवाजी राजे सांगतायत म्हणून नका येऊ, नका लढू. कदाचित मी उद्या नसेल तर तुम्हीही बाजूला व्हाल. माझ्यासाठी नव्हे, तुमच्या मातृभूमीसाठी तुम्हाला लढायचं आहे, उभा राहायचं आहे. महाराजांनी जे पेरलं ते हे सगळ्यात महत्वाचं. माणसं स्वतःच्या राज्यासाठी यायला लागली. माझा आहे, मला लढलं पाहिजे, ही उर्मी महाराजांनी तयार केली. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. आपल्या घरातल्या विजेच्या बल्बला आपण कधी दगड मारतो का? नाही. आणि रस्त्यावरची एक तरी ट्यूब आपण नीट ठेवतो का? का हो? घरातला बल्ब माझा असतो, रस्त्यावरची ट्यूब माझी नसते. ज्या दिवशी रस्त्यावरची ट्यूब माझी होईल ना, त्या दिवशी हा देश महासत्ता होईल. महाराजांनी ते केलं. जे माझं आहे त्याच्या रक्षणासाठी मी पुढे धावतो, जे माझं आहे त्याच्या संवर्धनासाठी मी समर्पित होतो. अरे तुझं आहे, तुलाच उभं राहावं लागेल. असा एक एक महाराजांनी माणूस उभा केला. बुलंद गडकोटांसारखा. अनेक राजांनी गिरिदुर्ग बांधले, अनेक राजांनी जलदुर्ग उभारले, पण माझ्या राजांनी नरदुर्ग तयार केले. हे माझ्या राजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे, सगळ्यात मोठं. 2011चा दहशतवादी हल्ला झाला आणि मग आम्हाला कळालं महाराज म्हणत होते ते खरं होतं. महाराष्ट्राचा हा दर्यावरचा धोका ओळखला. देश आमचा, भूमी आमची, मग या भूमीतला दर्या सुद्धा आमचाच हवा. पण तो आमचा नव्हता,
समुद्रात आमची नौका घालायची झाली तर आम्हाला पोर्तुगीजांचा परवाना घ्यावा लागायचा. आमच्याच देशातल्या आमच्याच समुद्रात आम्हाला जायला बंदी होती. महाराजांनी सांगितलं नाही, दर्याला व्यसन घातलीच पाहिजे, दर्यावर आपलीच हुकूमत हवी. आणि म्हणूनच सम्राट चंद्रगुप्तानंतर हिंदुस्थानात स्वतःच आरमार उभा करणारे पहिले राजे म्हणून आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यावं लागतं. कधी भारतीय नौदलात गेला तर नौदलाच्या प्रवेशद्वारावरच लिहिलंय, भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांनी आरमार उभा केलं, पण या आरमारासाठी लागणारी जहाज इंग्रजांकडनं विकत घ्यावी लागायची, तोफा पोर्तुगीजांकडनं विकत घ्याव्या लागायच्या, दारूगोळा डचांकडनं विकत घ्यावा लागायचा. ते देतही होते, पण एके दिवशी महाराजांनी विचार केला, इंग्रज आज जहाज देत आहेत, पोर्तुगीज आज तोफा देत आहेत, डच आज दारूगोळा देत आहेत, पण उद्या हे देणं याने बंदच केलं तर. आणि महाराजांच्या लक्षात आलं, जी माणसं दुसऱ्याच्या खांद्यावर उभा असतात ती केव्हाही ढासळतात, जी माणसं स्वतःच्या पायावर उभा असतात त्यांना कोसळण्याचा धोका नसतो. स्वराज्य स्वतःच्या पायावर उभा राहिलं पाहिजे, स्वराज्य स्वयंपूर्ण झालं पाहिजे, स्वराज्य स्वावलंबी असलं पाहिजे. आणि म्हणूनच महाराजांनी रत्नागिरी जिल्ह्यातल्या विजयदुर्गला जहाज बांधायचा कारखाना काढला, मुंबई जवळच्या कल्याणला आरमाराची गोदी काढली, पुण्याजवळच्या मावळामध्ये तोफा ओपायचा प्रचंड मोठा कारखाना उभा केला. स्वराज्यासाठी लागणारा दारूगोळा स्वराज्यातच तयार होऊ लागला. महाराजांनी मराठी माणसाला उद्योग दिला, रोजगार उपलब्ध केला. उद्योगशीलता आणि उद्यमशीलता हे महाराजांनी महाराष्ट्राला दिलेले दोन अलौकिक गुण आहेत. 350 वर्षापूर्वी 750 किलोमीटरच्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर महाराजांनी तब्बल 85 किल्ले उभारले, किनारपट्टी सुरक्षित केली. हे सगळं कशासाठी? स्वराज्य बळकट करणं हा हेतू होताच, पण त्याही पेक्षा महत्वाचा हेतू होता या मातीत उगवलेल्या प्रत्येकाच्या हाताला काम मिळालं पाहिजे. महाराजांच्या स्वराज्याचा वचननामा काय? वचननामा एकच, सर्वास पोटास लावणे आहे. महाराजांना माहिती आहे, रिकाम्या पोटी माणसं झुकलेली राहतात आणि भरल्या पोटी माणसांच्या पाठीचे कणे ताठ होतात. या माणसांना स्वाभिमानी बाण्यानं उभा करायचा असेल तर पहिल्यांदा यांची पोटं भरली पाहिजेत. आणि महाराजांनी म्हणूनच चोहो बाजूला रोजगार उपलब्ध केला. महाराष्ट्रात आज मिती 450 किल्ले आहेत, पैकी 360 स्वराज्यात होते, पैकी 110 किल्ले महाराजांनी आपल्या 50 वर्षाच्या आयुष्यात बांधलेत. 50 वर्षात एक घर बांधून होत नाही आम्हाला, महाराजांनी 110 किल्ले बांधलेत. स्वराज्य बळकट करणं हा हेतू आहे, पण त्याहीपेक्षा महत्वाचा हेतू आहे या मातीत उगवलेल्या प्रत्येकाच्या हाताला काम मिळावं. सुतार, लोहार, चांभार, न्हावी, जोशी, गुरववाणी, मुलानी, साडी, माळी, तेली, धनगर, कोळी, आगरी, भंडारी सारी पोटाला लागली पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं. महाराजांनी ते विलक्षण कार्य इथं केलं. अहो, एखादा सुतार एखादी लाकडाची फळी रांधायचा, त्याने रांधलेली फळी एखाद्या जहाजाला बसवली जायची, मग ते जहाज युद्धात उतरायचं, युद्धात त्या जहाजाला विजय मिळायचा आणि तो सुतार छाती काढून सांगायचा, त्या जहाजाची फळी मी रांधलीये, मी. कोण आनंद दिला महाराजांनी, कोण अभिमान दिला. राज्य आपलं कधी वाटतं? त्या राज्याच्या कार्यात आपला सहभाग असेल तर. महाराजांनी शेवटच्या माणसाचा सुद्धा स्वराज्यकारी सहभाग घेतला. त्याला ते राज्य आपलं वाटलं. आपलं आहे ना, मग आपल्यालाच झटलं पाहिजे ही उर्मी त्याच्यात निर्माण झाली. याच कोकण किनारपट्टीवर दर्यावर हुकूमत निर्माण करण्यासाठी जंजिरा घ्यायचा महाराजांनी प्रयत्न केला, पण जंजिरा घेता आला नाही. अखेर जंजिराच्या उरावर महाराजांनी दुसरी शिवलंका उभारली. 84 बंदर ऐसी जागा नाही, ऐसा चकोट किल्ला सिंधुदुर्ग. महाराजांनी सिंधुदुर्ग उभारला. अहो, या सिंधुदुर्गाचं बांधकाम चालू होतं त्यावेळी महाराजांनी सिंधुदुर्गाच्या तिथल्या बांधकाम प्रमुखाला पत्र पाठवलंय. काय लिहितायत महाराज त्या बांधकाम प्रमुखाला? त्याला सांगतायत, इंग्रजांकडनं शिस मोजून घेणे, इंग्रज धूर्त दिले म्हणून सांगतील आणि वजनात पाप करतील. महाराज लिहितायत, किल्ल्यास लागणारी वाळू धुवून घेणे, वाळूस माती चिकटलेली असेल तर समुद्राच्या लाटांनी परत माती विरघळेल आणि बांधकाम पोकळ होईल, काळजी घेणे. महाराज सांगतायत, वाळू धुवून घ्या.
इतके बारकावे आहेत महाराजांचे, इतका अभ्यास, इतकं निरीक्षण आहे. आणि हे बांधकाम बघायला महाराज सिंधुदुर्गावर आले. बांधकाम पाहता पाहता अचानक महाराजांचा डावा पाय तिथल्या ओल्या बांधकामाच्या चुन्याच्या गिलाव्यावर पडला आणि महाराजांच्या पायाचा ठसा त्या गिलाव्यावर उमटला. कामगार काही पुढे झाले. असू द्या महाराज, आम्हास वाटत होता एवढा अलौकिक कार्य आपण करत आहात, समुद्राला व्यसन घालत आहात, दुसरी शिवलंका उभारत आहात. आपलं अस्तित्व या किल्ल्यावर सतत असायला हवं. या ठशाच्या रूपाने ते राहील. महाराज, एक विनंती आहे, त्याने आणखी चुन्याचा ओला गिलावा पुढे केला. आपल्या हाताचा ठसा यावर द्यावा. महाराजांनी आपल्या हाताचा ठसा त्यावर उमटवला. पुढच्या काळात महाराणी जिजाबाईंनी याच महाराजांच्या ठशांना कोनाड्यात बसवलं, त्याला सुरक्षित आणि संवर्धित केलं. महाराजांच्या हयातीत महाराजांचं उभारलं गेलेलं हे सिंधुदुर्गावरचं जिवंत स्मारक आहे. महाराजांच्या हाताचे आणि पायाचे ठसे. महाराज एवढ्यावरच थांबले नाहीत. वीज डच कधीही पाठ फिरवतील, आरमारासाठी लागणारी जहाजं तोफा न देतील, पण स्वराज्याच्या बनावटीची जहाज आता दर्यात तरंगू लागली. रत्नागिरीच्या विजयदुर्ग किल्ल्यात जहाज बांधणीचं काम जोरात चालू झालं. स्वराज्याच्या बनावटीची जहाज दर्यात उतरली, त्याच्यावर तोफा चढवल्या, पण तोफा अवजड, त्या अवजड तोफ्यांच्या ओझ्यानं जहाज डचमळायचं, सबब नेम चुकायचा, तोफेचा गोळा पुढे सुटला, दाब मागा पडला की जहाज पाण्यात बुडायचं. महाराजांनी विचार केला, काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. आणि एके दिवशी महाराज विचार करून कल्याणच्या कारखान्यात पोहोचले. तिथल्या कामगारांना गोळा केलं. मी सांगतो तसं जहाज तयार करा, मी सांगतो तसं. आणि महाराजांनी सांगितलं असं आणि तसं कामगारांनी जहाज तयार केलं. तत्कालीन काळात पाण्यात अत्यंत जलद गतीनं पाडणार, किती ओझा ठेवलं तरी निरच मिळणार, तोफेचा गोळा पुढे सुटला, दाब मागा पडला तरी पाण्यात न बुडणार, असं विलक्षण जहाज महाराजांनी निर्माण केलं. महाराजांनी निर्माण केलेली जहाज दर्यात तरंगू लागली. इंग्रजी आरमाराबरोबर पहिली लढाई झाली आणि इंग्रजांचा सपशेल पराभव झाला. मुंबईच्या गव्हर्नरनं सुरतेच्या इंग्रज गव्हर्नरला पत्र लिहिलं, जोपर्यंत शिवाजी राजांसारखी जहाज आपल्या आरमारात येत नाहीत तोपर्यंत मराठ्यांच्या आरमाराचा पराभव करणं कठीण. सुरतेच्या इंग्रजांनी शोधलं अशी कसली महाराजांकडे जहाज आहेत, आणि लक्षात आलं ही महाराजांनी स्वतः तयार केलेली जहाज आहे. ज्या इंग्रजांकडनं महाराजांना जहाज विकत घ्यावी लागायची, त्या इंग्रजांनी महाराजांना पत्र पाठवलं, तुम्ही तयार केलेलं जहाज आम्हाला विकत देता का? महाराजांनी त्या जहाजाचं नाव ठेवलं संगमिरी जहाज. ही महाराजांची निर्मिती आहे 350 वर्षापूर्वी. ते हल्ली आमच्यात गोंधळ झालाय. मराठी माणसाला उद्योग जमत नाही, मराठी माणूस व्यापारात माग. 350 वर्षापूर्वी तुमचे आमचे बापजादे युरोप, इराण, तुर्कस्तानला मसाल्याच्या पदार्थाचे व्यापार करायला जायचे. किनारपट्टीवर महाराजांनी नुसते 85 किल्लेच नाही बांधली, 2 जागतिक कीर्तीची बंदरं होती. पूर्वेला येमेन पर्यंत आणि पश्चिमेला इंडोनेशिया पर्यंत मराठ्यांची जहाज व्यापार करायला जात होती. केवढं अफाट कार्य उभारलंय महाराजांनी, केवढं अफाट कार्य. आमच्या महाराजांच्या यशाचं कारण अभ्यास, विलक्षण अभ्यास. असं कुठलं क्षेत्र नाही, असा कुठला प्रांत नाही ज्या क्षेत्रा प्रांताचा माझ्या राजांचा अभ्यास नाही. राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, धर्मशास्त्र. महाराजांना इतिहास तर तोंडपाठ आहेच, पण महाराजांचा भूगोल ही तोंडपाठ आहे. महाराष्ट्रातले डोंगर, दऱ्या, नद्या, नाले, सह्याद्री हा सारा महाराजांच्याकडून नजरेसमोर आहे. महाराजांनी स्वतः प्रांता प्रदेशांचे नकाशे तयार करून घेतलेत. महाराजांनी इतका अभ्यास शत्रूचा कदापि नाही. या अभ्यासाच्या बळावरच महाराज यशस्वी होत आहेत. का महाराज यशस्वी झाले? विलक्षण अभ्यास. 50 वर्षाचं आयुष्य महाराजांचं, पण या 50 वर्षाच्या आयुष्यात एकही घटना अशी नाही, एकही प्रसंग असा नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. अहो ते जाऊ द्या, आईच्या गर्भात असतानाच ज्यांच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय, असा जर कोणी महापुरुष या सृष्टीत जन्माला आला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही. जन्माला यायच्या ते ठरलंय, का जन्माला यायचं आहे? जन्माला यायच्या ते ठरलंय, जन्माला येऊन काय करायचं आहे? 50 वर्ष एकही घटना नाही महाराजांच्या आयुष्यात ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. महाराजांच्या आयुष्यात एक आणि एकमेव घटना ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नव्हतं ती म्हणजे महाराजांचा मृत्यू. फक्त त्याचंच नियोजन नव्हतं. भान राखून योजना आखाव्यात,
आणि बेभान होऊन ते अंमलात आणाव्यात, हे महाराजांच्या यशाचं सूत्र आहे. आमच्या महाराजांचं स्वप्न आहे, आमच्या महाराजांचं ध्येय, आमच्या महाराजांची महत्वाकांक्षा सिंधू नदीपासून बंगालच्या उपसागरापर्यंत, अहद पंजावर पासून तहद पेशावर पर्यंत अखंड साम्राज्य उभा करायचं आणि या साम्राज्यावर भगवा डौलानं फडकावत ठेवायचा, हे माझ्या राजांचं स्वप्न आहे. काय स्वप्न आहे? सिंधू नदीपासून बंगालच्या उपसागरापर्यंत अखंड साम्राज्य उभा करायचं. ही सगळी महाराजांच्या आयुष्य नावाच्या प्रवासाची वाटचाल चालली ती त्या ध्येयापर्यंत. पण हे ध्येय फक्त महाराजांचं नाही, हे ध्येय सांगतोय कोण? रोह्याच्या कार्यालयातला महाराजांचा शेवटचा माणूस. म्हणजे महाराजांपासून महाराजांच्या शेवटच्या माणसाचं सुद्धा हे स्वप्न झालंय, आम्हाला काय करायचं आहे. अशा ध्येयनिष्ठेने ज्यावेळी सगळी संघटित होऊन एकत्र येतात तेव्हा इतिहास घडतो. महाराजांनी तो इतिहास इथं घडवलाय, हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. सगळ्यात मोठं काय होतं महाराजांकडं? हे सगळं विशाल विश्व उभा करताना संपत्ती होती, साधनं होती, सैन्य होतं, काय होत? काही नव्हतं. शून्यातून विश्व उभा करणारे राजे, असं मी महाराजांचं वर्णन करतो ते एवढ्यासाठी. हाताशी काही नाही तरी महाराजांनी राज्य उभा केलं. आणि आमच्याकडे सगळं रेडीमेड तयार आहे, तरी आमच्या हातनं काय होत नाही. महाराजांचं ध्येय ठरलंय स्वराज. मनबर आहोत की कणबर याचा फरक पडत नाही. उन्हात फक्त जिद्द हवी, निर्धार हवा आणि निश्चय हवा. बस आमच्या पोरांना एकदा हे कधीतरी सांगा. सगळेच गुण सगळ्यांच्यात कधीच नसतात, पण प्रत्येकात काही ना काही अलौकिक गुण असतो. आपल्यात काय आहे त्याचा शोध घ्या, त्याचा विकास करा. माणसं जे नाही त्यासाठी रडत बसतात आणि जे आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करत राहतात. महाराजांनी माणसं मिळवली. महाराजांना माहिती आहे कणभर सोनं मिळवायचं तर मनभर माती बाजूला सारावी लागते. असंख्य माणसातून महाराजांनी हिरे वेचलेत, ते घडवलेत, त्यांना पैलू पाडलेत आणि मग ही माणसं नॅशनल कॅरेक्टर्स झालीत. कोण आहेत ही माणसं? 13, 14, 15, 16 वर्षाची पोरं ठोरं महाराज गोळा करायचे, दूरवर एखाद्या जंगलात जायचे, जंगलातल्या दाट झाडी या पोरांना तलवारबाजीचं युद्धाचं शिक्षण प्रशिक्षण द्यायचे. पण कुणाला नकळत, कुणाला कळणार नाही अशा बेतानं. आणि आपल्या जंगलात आत काय चाललंय ते बाहेर कुणाला कळू नये म्हणून शिवबाराजांनी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक पुण्या उभा केलेला असायचा. त्याला सांगितलेलं असायचं, कुण्या अनोळखी माणूस येताना दिसला की तू नुसता खुन्याचा आवाज कर. तुझा खुन्याचा आवाज ऐकला की मी तलवारी शमशीर लपवून ठेवतो आणि विटीदांडूचा खेळ चालू करतो, म्हणजे कुणाला कळणार नाही आपलं आत काय चाललंय ते. त्या दिवशी शिवबाराजांचा खेळ रंगात आला होता. आपल्या सोबत त्यांना तलवारबाजीचं युद्धाचं शिक्षण प्रशिक्षण दिलं जात होतं. त्यावेळी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक खुनेचं पोरग टेहळणी करत बसलं होतं. त्यावेळी त्याला दिसलं एक 15-16 वर्षाचं रांगडा पोरग येताना. तसं खुनेचा पोर थरारलं, नीट निरकून बघितलं, येणारा पोर अनोळखी वाटलं. तसं बसल्या जागेवरून त्यांनी हुबेहूब मोराचा आवाज काढला. मोराचा आवाज म्हणजे खून शिवबाराजांना कळवायची. कुणी अनोळखी येत आहे सावधरा. शिवबाराजांनी मोराचा आवाज ऐकला, आपल्या सोबत्यांना सांगितलं, अरे तलवारी शमशीर लपवून ठेवा, विटीदंडूचा खेळ चालू करा. कुणी अनोळखी येत आहे. पोरांनी तलवारी लपवल्या, विटीदंडूचा खेळ चालू झाला. तोपर्यंत जंगलाच्या बाहेरच्या झाडावरचं ते खुनेचं पोरग टप्प दिशेखाली पडलं होतं. 15-16 वर्षाच्या त्या रांगड्या पोरापुढे उभा राहिलं होतं आणि त्याला दमात घेऊन विचारत होतं, कोण र तू? आणि ते 13-14 वर्षाचं रांगड पोरग सांगत होतं, रामोशाचा बहिर्जीजी. काय काम काढलं सर? काही नाही जी, राजांना भेटायचं होतं. का र? बोलू की राजांना मग सांगतो. ते पोर म्हणलं तू तमहताच, मी राजासनी सांगाव देऊन येतो. खुण्याचा पोर गात गेलं, राजांना सांगू लागलं, राज कुणी रामोशाचा बहिर्जी आलायची. राजा म्हणले दे पाठवू ना. बहिर्जी आत आला, राजाला पुढे उभा राहिला. राजाने विचारलं काय काम काढलंस रे? तसा बहिर्जी म्हणाला, राज आम्हाला मी तुमच्या खेळात घ्या की सामील करून. राजाने विचारलं काय येतं तुला? सगळं येतं जी, कसला बी आवाज करतो, कुणाची बी नक्कल करतो. राजा वेशांतर तर असा करतो की तुम्ही बी ओळखायचा नाही. राजाला पटलं वाटलं माणूस कामाचा. असं 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 चल या आत्तापासूनच आमच्या खेळात ये. तसा बहिर्जी घुटमळला, म्हटला राज उद्यापासून येतो की जी. का र? नाही बापाला सांगावं दिला असता राज, बापाला सांगून उद्यापासून येतो की जी. राजे म्हणले ठीक आहे ये उद्यापासून जा. बहिर्जी जायला वळाला, 5-6 पावलं गेला. अचानक काय वाटलं कुणास ठाऊक, बहिर्जी पुन्हा माघार आला. राजाला म्हणाला, राज एक सांगू का जी? राजे म्हणले बोल. नाही
कुण्या अनोळखी माणूस आला तर तुम्हाला कळावं म्हणून तुम्ही झाडावर जो पोऱ्या उभा केलाय त्याला सांगा ह्या दिवसात मोर ओरडत नाही ते. नाही कोणी जाणता माणूस यायचा आणि मोराचा आवाज ऐकायचा. तो विचार करायचा या दिवसात जर मोर ओरडतच नाही तर आवाज आला कुठनं. ऐकतं गवसून झालं राजा. राजाने माणसं गोळा केली. त्याशी दऱ्याखोऱ्यातली गिरिकंदरातली अचूक ज्ञान सूक्ष्म निरीक्षण असलेली हाच बहिर्जी पुढं राजांचा गुप्तहेर प्रमुख झाला. रवींद्रनाथ टागोर एका ठिकाणी असं म्हणतात की हा देश मुळातच विविध जातींचा, नाना पंथांचा, अनेक धर्मांचा, ह्या साऱ्यांना एकत्र आणणं कठीण. ते एकत्र जरी आले तरी त्यांच्यात एकसंगता निर्माण करणं कठीण. आणि ते जरी एकसंग झाले तरी त्यांच्यात राष्ट्रीयत्व निर्माण करणं हे आणखी महाकठीण. पण हे विलक्षण महाकठीण कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या रूपानं इथं प्रत्यक्षात आणून दाखवलं. 18 पगड जातीचं साऱ्यांचं स्वराज्य महाराजांनी निर्माण केलं. या साऱ्याच्या बळावरच तर महाराजांनी 6 जून 1674 रायगडावर 32 मनाचं स्वर्ण सिंहासन उभा केलं. या म्लेंच पातशाहीमध्ये मराठा एवढा पातशाह झाला ही गोष्ट काही साधी झाली नाही असं बखरकरांनी त्याचं वर्णनही केलं. महाराष्ट्र हे पहिलं लोकशाही राष्ट्र म्हणून घोषित झालं. शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, कामकऱ्यांचं राज्य अस्तित्वात आलं. पण महाराजांचा हा राज्याभिषेक होऊ नये यासाठी औरंगजेब जंग पछाडत होता. महाराजांचा राज्याभिषेक त्याला होऊच द्यायचा नव्हता. त्याला राहून आश्चर्य वाटत होत. 1665 9 वर्ष आधी मिर्झा राजे जयसिंह बरोबर महाराजांचा तह झाला. महाराजांकडे 40 किल्ले पैकी 23 किल्ले त्यांनी मुघलांना तहात देऊन टाकले. उरले फक्त 17 छोटे मोठे. जणू कमावलेलं सारं स्वराज्य महाराजांनी मोगलांना देऊन टाकलेलं तहात. आतापर्यंत केलेले सगळे कष्ट मोगलांच्या ताब्यात एकदा संपून गेला असता, खचून गेला असता, निराश झाला असता. कमावलेलं सारं गेलं. फक्त छोटे मोठे 17 किल्ले. आणि त्याहून आणखी मोठं संकट महाराजांना आग्र्यात जावं लागलं. आग्र्याच्या कैदेत महाराज अडकले. औरंगजेबाचा डाव तर महाराजांना ठार मारण्याचाच. महाराज जिवंत परत येतील का कुणालाच खात्री नाही. पण तरी त्या संकटावर महाराजांनी मात केली. महाराज आग्र्यातनं निसटले. 1665 साली फक्त स्वराज्यात 17 किल्ले होते. अवघ्या 9 वर्षात महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला. आणि 6 जून 1674 ला महाराष्ट्राच्या स्वराज्यात किल्ले होते 360. फक्त 9 वर्षात. फक्त 9 वर्षात फिनिक्स पक्षासारखी महाराजांनी राखेतनं फरारी घेतली आणि 343 किल्ले काबीज केले आणि राज्याभिषेक झाला. औरंगजेबाला कळत नव्हतं सगळं संपलेलं. हा राजा गरुड छेपेसारखा उभाही राहिला आणि अवघ्या 9 वर्षात त्यांनी स्वतःचा राज्याभिषेकही केला. होता कामा नये. आणि हा राज्याभिषेक मोडायची जबाबदारी त्यांनी इथंच नगर जिल्ह्यात श्रीगोंदा नावाचा तालुका आहे. त्या श्रीगोंद्याच्या भीमेच्या काठावर बहादूरगड नावाचा किल्ला आहे. त्या बहादूरगडावर औरंगजेबाचा दूध भाऊ होता ज्याचं नाव होतं खान जहान बहादूर खान कोकलताज साहेबाजान. कसं जोरदार नाव आहे. खान जहान बहादूर खान कोकलताज साहेबाजान. आता काय काय लोक विचारतात त्याची बायको कसं नाव घेत असेल. तर आपल्याला काय करायचंय. पण नाव जोरात आहे हो. खान जहान बहादूर खान कोकलताज साहेबाजान. पूर्वी आपली नावं पण जोरात होती. पूर्वी तानाजी, बाजी, येसाजी, कोंडाजी, कडतोजी म्हणजे कुणी आपलं नाव घ्यावं त्याला जी म्हणावंच लागायचं. स्वाभिमान दिला होता महाराजांनी. आम्ही आमच्या हाताने आमची नावं बदलली. दुसऱ्यांची हांजी हांजी करायची सवय लागली. काय दिलं होतं महाराजांनी? स्वाभिमान. स्वाभिमान. पण याचं नाव जोरात खान जहान बहादूर खान कोकलताज साहेबाजान. औरंगजेबाने त्याच्यावर जबाबदारी सोपवलेली.
महाराजांचा राज्याभिषेक उद्ध्वस्त करायची. पण ते राज्याभिषेक झाला आणि औरंगजेब भयान संतापला. त्यांनी या बहादूर खानाला खरमरीत पत्र लिहिलं, तू करतोस काय? राज्याभिषेक झाला. त्या बहादूर खानानं औरंगजेबाला कळवलं, हुजूर मी उत्तरेकडनं प्रचंड प्रयत्न केले, पण बहुतेक त्या खुदाचीच इच्छा होती शिवराय छत्रपती व्हावे. काय अलौकिक उत्तर आहे. तो सांगतो मी प्रचंड उत्तरेकडनं प्रयत्न केले, पण बहुतेक त्या परमेश्वराचीच इच्छा होती महाराज छत्रपती व्हावे. आम्ही पामर काय करणार? पण त्याला माहिती होतं आपलं उत्तर काय औरंगजेबाला पटणार नाही. एकतर राज्याभिषेक व्हायला नको होता, झालाय. औरंगजेबाचा सगळा राग हितनं पुढे आपल्यावर निघणार. औरंगजेबाचा संताप परवडणारा नाही. बहादूर खानाला माहिती होतं काही झालं तरी आपल्यावरचा औरंगजेबाचा राग गेला पाहिजे. औरंगजेबाचा कसा राग घालवायचा हेही त्याला माहिती होतं. त्याला माहिती होतं टेबला खालून दिलं म्हणजे टेबलावरून काम होतं. पैसे म्हटलं की औरंगजेब पागळायचा. आपल्यावरचा राग जावा यासाठी बहादूर खानानं लगेच आग्र्याला पत्र पाठवलं, हुजूर जे व्हायचं ते झालं, पण इथं बहादूरगडावर मी 1 कोटी रुपये नगद गोळा करून ठेवलेत आणि 200 दक्षिणी घोडी. बस एवढा पावसाळा संपू द्या. हे 1 कोटी रुपये आणि 200 घोडी लगेच आग्र्याला पाठवतो. औरंगजेबानं पत्र वाचलं, 1 कोटी नगद भले पट्टे, शाबास शाबास, दे ते लवकर 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 पाठवून दे आणि हितनं फुरजार नीट राहा. 1 कोटी म्हटल्यावर औरंगजेबाचा रागच गेला. पण बहादूरगडावर 1 कोटी नगद आहेत ही बातमी जेवढ्या वेगात आग्र्याला औरंगजेबाला कळाली त्याच्या दुप्पट वेगात ती रायगडावर महाराजांना समजली की बहादूरगडावर 1 कोटी नगद आहेत. महाराज म्हटले बरं झालं, नाहीतर राज्याभिषेकाला खर्च झालाच होता. महाराज म्हटले बरं झालं, नाहीतर राज्याभिषेकाला खर्च झालाच होता. महाराजांच्या यशस्वीतेचं आणखीन एक कारण आहे. महाराजांचं गुप्तहेर खातं. सर्वाधिक खर्च महाराज आपल्या गुप्तहेर खात्यावर करायचे. रोह्याच्या कार्यालयातला अधिकारी टॅबेकरेला सांगतोय, सगळ्या राज्यात महाराजांचे हेर आहेत. सगळ्या राज्यात. कुठल्याही राज्यात जरा कुठ होऊ द्या, दुसऱ्या क्षणाला बातमी महाराजांकडे असते. पण महाराजांचं गुप्तहेर खातं किती गोपनीय असावं. महाराजांच्या गुप्तहेर खात्यातल्या बहिर्जी नायकांशिवाय इतर हेरांची नावं सुद्धा इतिहासाला माहिती नाहीत अजून. हे इतकं गोपनीय आहे. त्या गुप्तहेर खात्यानं निरोप आणला, बहादूरगडावर 1 कोटी नगद आहेत. महाराज म्हटले बरं झालं. आणि महाराजांनी बोलावणं धाडलं. आपले सरसेनापती हंबीरराव मोहिते. हंबीरराव येते झाले. जी महाराज. हंबीरराव बहादूरगडावर 1 कोटी नगद आहेत. आणतो. काय संवाद आहे बघा. महाराज म्हणाले, हंबीरराव बहादूरगडावर 1 कोटी नगद आहेत. आणतो. कारण देणं प्रकारच नाही. हंबीरराव असं नाही म्हणले, नाही महाराज बरोबर आहे तुमचं, पण जरा दिवस पावसाळ्याचा आहे, मलाही सर्दीची अलर्जी आहे, हो द्या ना एवढा पावसाळा, बघू ना परत. नाही हो, शिवचरित्र हा जगातला एकमेव असा इतिहास आहे ज्या इतिहासात तुम्हाला कोणी कारण देतानाच भेटत नाही. कारण देणारे कधीच विजयी होत नाहीत आणि विजयी होणारे कधीच कारण देत नाहीत. स्वराज्याच्या यशाचं सूत्र आहे ते हे सगळ्यात महत्त्वाचं. प्रकारच नाही हो. इथं जगण्यासाठी स्पर्धा नाही, इथं मरण्यासाठी स्पर्धा चालली आहे. महाराज एखादी मोहीम काढायचे आणि तानाजी म्हणायचा राज हो डावा आपला, तसा यसाज म्हणायचा ताना हो बाज, ही मोहीम आपली आहे, आपण जाणार राज, आपण लग्नार. तसं बाजी म्हणायचं यसाजी कापासून नंबर लावून बसलेल्या का सर्वाग, ही मोहीम आपली, आपण जाणार, आपण लग्नार, आपण मरणार राज. जगाच्या पाठीवरचा पहिला काळ आहे. माणसं जगण्यासाठी नाही मरण्यासाठी स्पर्धा करतायत. कारण देणं प्रकारच नाही. महाराजांनी सांगितलं, हंबीरराव बहादूरगडावर 1 कोटी नगद आहेत. आणतो. अन्न सोपं आहे. बहादूरगडावर 35,000ची खडी फौज आहे. त्या 35,000 फौजेच्या तावडीतनं 1 कोटी आणायचे म्हणजे किमान 50,000ची फौज घेऊन गेलं पाहिजे. मग रायगडावर त्यावेळी 50,000ची फौज आहे नाही हो. स्वराज्याची पद्धत अशी, दसऱ्याला सीमोल्लंघन करावं, स्वराज्य संवर्धनासाठी बाहेर पडावं, अक्षय तृतीयेला परत यावं आणि शेतीच्या कामाला लागावं. स्वराज्याचं सगळं सैन्य महाराजांचा राज्याभिषेक उरकून स्वराज्याची स्वतःची शेतीवाडी करायला शेताकडे गेलाय. रायगडावर सैन्य आहे कुठं? इथला शेतकरी हाच स्वराज्याचा सैनिक आहे आणि स्वराज्याचा सैनिक हाच इथला शेतकरी आहे. महाराजांनी तसं नाही केलं. एक मुलगा शेती करत असेल तर दुसरा सैन्यात होता.
तोही दसऱ्यानंतर स्वराज्यासाठी मुलुकगिरीला जायचा. त्यामुळे सैनिकाचा पगार घरी येत होता. दुष्काळ पडला, अतिवृष्टी झाली, अडचण होत नव्हती. पर्याय तयार करून ठेवलेले महाराजांनी. हे महाराजांच्या स्वराज्याचं वैशिष्ट्य आहे. शून्य दरानं शेतकऱ्यांना कर्ज देणारा पहिला राजा आहे छत्रपती शिवाजी महाराज. अहो, दुष्काळ किती भयान पडलाय त्यावेळी. सुलतानी कोसळलीच आहे, आसमानी सुद्धा ढासळली. इतका दुष्काळ की भुकेपोटी बापाची नजर मेल्या जनावराच्या प्रेतावर पडू लागली आणि पोटासाठी बापाची नजर पोराच्या मांसावर जाऊ लागली. इतकी भयान अवस्था. पण इतकी भयान असताना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्रातल्या एकाही शेतकऱ्यानं आत्महत्या केली नाही. हे शिवशाहीचं यश आम्हाला मानावंच लागेल. महाराजांनी मातीत नाही, मातीसाठी मरणारी माणसं उभा केली. हे वैशिष्ट्य. राज्याभिषेक झाला. पावसाळ्यात सगळं सैनिक शेतीवारी करायला. मग रायगडावर सैन्य आहे कुठं? 35,000 फौजेच्या ताब्यात नाही. 1 कोटी आणायचे तर 50,000 सैन्य हवं. रायगडावर सैन्य आहे कुठं? आपल्याकडे दंगल झाली, आणीबाणी आली की राज्य राखीव दल येतं. राज्य राखीव दल ही संकल्पना सुद्धा शिवाजी महाराजांची. रायगडावर कायम 10,000ची रिझर्व्ह फोर्स असायची कायम. राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांनी स्वराज्याची घटना बनवली आहे. आता मी छत्रपती आहे कसंच नाही, अजिबात नाही. घटना बनवली, ज्याला आम्ही कानून जाप्ता म्हणतो. अष्टप्रधान मंडळ तयार केलं. अष्टप्रधान मंडळाचे 30 विभाग केले. 30 विभागात 600 कर्मचारी नेमले. त्यांचे नियम, नियमावली, कार्य, कर्तव्य सगळं ठरल्यानुसार. अजिबात चूक चालत नव्हती. अहो, अनाजी दत्तो चिटणीस एका शेतकऱ्याचे 2 आणे देणं बाकी ठेवलं. महाराजांना कळालं आणि संतापले महाराज. त्या गरीबाचे 2 आणे काय म्हणून बाकी ठेवलेत? याचा कुसूर झाला तर स्वामी जीवेच मारेतील. अष्टप्रधान मंडळातला माणूस आहे. 2 आणे द्यायचं ठेवलं. महाराज सांगतायत स्वामी जीवेच मारेतील. काय विलक्षण प्रशासन असेल महाराजांचं. किती काळजी घेतली महाराजांनी रयतेची. का हंबीरराव म्हणताय तो कारण न देता चला आणतो. सिद्धीच्या वेड्यात महाराज अडकलेत. 65,000ची सिद्धीची बोट पन्हाळ्याला वेडा टाकून बसली आहे. 1 डिसेंबर 1659 महाराजांनी पन्हाळगड जिंकला आणि त्याच्यानंतर काही दिवसात त्या पन्हाळ्याच्या पायथ्याच्या गावातली तरणीबाण पोरं स्वराज्यात दाखल झाली. त्यातच एक जण होता पन्हाळ्याच्या पायथ्याच्या नेबापूर गावचा शिवा काशीद. नाव राजांचं, दिसायचाही हुबहू राजांसारखा. 6 महिने झालं वेडा उठेना. राजांच्या लक्षात आलं शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला पाहिजे आणि त्या दिवशी राजांनी बोलावणं धाडलं नुकत्याच स्वराज्यात आलेल्या हुबहू आपल्यासारख्या दिसणाऱ्या या शिवा काशीदला. राजाने विचारलं, शिवा आमचं रूप घेतोस? हे शिवा सिद्धीच्या भेटीला जातोस? होय रे शिवा, मरायला तयार होतोस? शिवा म्हणला होतो. झाला गेला. 6 महिन्याची ओळख आहे फक्त महाराजांनी शिवा काशीद. 6 महिन्याची. या 6 महिन्याच्या ओळखीत असं काय पेरलं असेल महाराजांनी या शिवा काशीदच्या उरात की शिवा काशीद मरायला तयार व्हावे? काय त्याच पावसाळ्या वादळी खेर रात्री महाराज बाजी प्रभू फुलाची प्रभूंनी बांदल सेना घेऊन पन्हाळ्याच्या पश्चिमेकडनं निघाले. 21 तासाचा अखंड प्रवास करून मसाईच्या पठारावर पोहोचले आणि त्या वेळी चाहूल लागली सिद्धीची फौज पाठलागावर आहे. बाजी प्रभू महाराजांना म्हणाले, राजा निमे लोक घेऊन आपण पुढे निघा. आम्ही निमे लोक झुंजितो, साहेबकारी आम्ही मरितो. आमच्या मुलालेकरांसाठी महाराज साहेब समर्थ. काय म्हणतायत बाजी प्रभू? निमे लोक घेऊन तुम्ही पुढे निघा. राजे म्हणले, नाही नाही बाजी, इथंच सारे लढू, सोबत लढू. नाही राजा, लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे. राजा निघा. अखेर राजे निमे लोक घेऊन पुढे निघाले. पण मला बाजीप्रभूंचे बोल फार मोलाचे वाटतात. काय सांगताय? साहेबकारी आम्ही मरितो. तयारी आहे मरायची, समर्पित व्हायची, काहीच हरकत नाही. आणि पुढे काय म्हणतायत? का? आमच्या मुलालेकरांसाठी महाराज साहेब समर्थ. आम्हाला काळजी करायचं कारणच काय? महाराजांनी इतकी व्यवस्था लावून दिली आहे, गरजच नाही. काळजी करण्यासारखं मार्ग काही नाही. आम्ही स्वराज्यासाठी हसत हसत मरतो. बघता बघता टक्क्याच्या खिंडीमध्ये रण पेटलं. बाजी कडाडत राहिले. जाऊन सांगा त्या यमाला
जोपर्यंत राजे विशाळगडावर पोहोचल्याचे तोपर्यंत आवाज कानावर पडत नाही तोपर्यंत हा बाजी प्राण सोडणार नाही. राजे विशाळगडावर पोहोचल्याचे तोफांचे आवाज झाले आणि शिर तुटले, बाजी कोसळले, स्वराज्यासाठी समर्पित झाले. फुलाजी प्रभू, बांदल सेना सारे मारले गेले. गजखिंड पावनखिंड झाली. बाजी प्रभू, फुलाजी प्रभू स्वराज्यासाठी समर्पित झाल्यावर महाराज त्यांच्या सिंध या गावी गेले. त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं. बाजी प्रभू, फुलाजी प्रभूंना एकूण 8 मुलं. त्यांच्या 8ही मुलांना महाराजांनी स्वराज्याच्या सेवेत दाखल करून घेतलं. अनुकंपा तत्वावर नोकरी ही योजना शिवाजी महाराजांची. आता ठीक आहे, ज्यांची मुलं वयात आली त्यांना सेवेत घेता येईल, पण काही सैनिक असे आहेत की जे लढताना धारातीर्थी पडले पण मुलं छोटी आहेत. खर्ची पडलेल्या सैनिकांच्या छोट्या मुलांचं काय? महाराजांनी रायगडावर आपल्या सैनिकांच्या मुलांसाठी बाल दरवेशी गृह उभारलंय, ज्याला आम्ही आता वसतिगृह म्हणतो. बाल दरवेशी गृह. तिथं या मुलांच्या संगोपनाची, संवर्धनाची, शिक्षणाची आणि प्रशिक्षणाची व्यवस्था केली जायची. स्वराज्यातून ते योग्य वयात येताच त्यांना स्वराज्याच्या सेवेत घेतलं जायचं. आता काही लोक म्हणतील की काय छोट्या मुलांचं झालं, पण काही सैनिक असे असतील की नुकतंच लग्न झालंय आणि तो लढाईवर गेला आणि मारला गेला, आता घरी फक्त त्याची विधवा पत्नी आहे, तिचं काय? आपल्या खर्ची पडलेल्या सैनिकांच्या विधवा पत्नींसाठी महाराजांनी 350 वर्षापूर्वी फॅमिली पेन्शनची योजना आणली आहे. पण किती पेन्शन द्यावी त्याच्या पत्नीला तेही ठरवलंय महाराजांनी घटनेत. तो सैनिक लढाईत मारला गेला त्यावेळी त्याला शेवटचा पगार जेवढा होता त्या पगाराच्या निम्मी रक्कम त्याच्या विधवा पत्नीला आयुष्यभर पेन्शन म्हणून मिळायची. हे 350 वर्षापूर्वी केलंय महाराजांनी. बरं तर ठीक आहे, तुम्ही म्हणाल विधवा पत्नींचंही झालं, पण काही सैनिक असे असतील अजून लग्नच झालं नाही, तो लढाईला गेला, मारला गेला, घरी फक्त आता वृद्ध आई वडील आहेत, त्यांचं काय? आपल्या सैनिकांच्या वृद्ध आई वडिलांसाठी महाराजांनी अडीशेरी नावाची योजना चालू केली आहे. आपल्या सैनिकांच्या वृद्ध माता पित्यांना स्वराज्यातून दरमहा 2.5 शेर धान्य दिलं जायचं. महाराजांनी प्रत्येक घटकाची काळजी घेतली आहे. महाराजांनी स्वराज्यच नाही उभा केलं, या स्वराज्याचं त्यांनी सुराज्य केलंय. स्वराज्य माझं राज्य आणि सुराज्य लोककल्याणकारी राज्य. सुराज्य उभा केलं महाराजांनी. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की या देशाची राज्यघटना तयार करताना माझ्या डोळ्यापुढं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं. एवढंच नव्हे, आपल्या प्रत्येक पत्राची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जय शिवराय लिहायचे आणि मग खाली लिहायला सुरुवात करायचे. काय विलक्षण आहे. पाश्चात्य राष्ट्र आज छत्रपती शिवाजी महाराजांना व्यवस्थापनाचे विश्वगुरु मानतात. व्यवस्थापन हा शब्द सुद्धा प्रचलित नव्हता त्यावेळी महाराजांनी मॅनेजमेंटचा एक विलक्षण आयाम महाराष्ट्रात निर्माण करून ठेवला आहे. बहादूर गडावरनं 1 कोटी आणायचे तर 35,000 फौजेच्या तावडीतनं पैसे आणायला 50,000 फौज आली नाही. रिझर्व्ह फोर्स 10,000. हंबीररावांनी काय केलं? त्या 10,000 रिझर्व्ह फोर्स मधले 1,000 रायगडाच्या रक्षणासाठी तिथंच ठेवले. उरलेले 9,000 आपल्या सोबत घेतले. त्या 9,000 फौजेचे त्यांनी 2 भाग केले. एक भाग केला 2,000चा, दुसरा भाग केला 7,000चा. 2,000ची फौज हंबीररावांनी स्वतः सोबत घेतली आणि ते रायगडावरनं निघाले. ते थेट पुण्यात आले आणि पुण्यातनं पुणे सोलापूर हायवेनं उरळी कांचन यवत पाटस करत बहादूरगडाच्या म्हणजे श्रीगोंद्याच्या अलीकडे करकुंभ नावाचं गाव आहे, त्या करकुंभला येऊन थांबले. 2,000 फौजेनिशी हंबीरराव करकुंभला आणि 7,000ची फौज घेऊन त्यांच्या हाताखालचा सरदार तो रायगडावरनं निघाला. तो ते पुण्यात आले. पुण्यातनं पुणे नगर हायवेनं रांजणगाव शिरूर करत तो अहमदनगरला पोहोचला आणि अहमदनगर कडून तो श्रीगोंद्याकडे म्हणजे बहादूरगडाकडे निघाला. ही 7,000ची मराठी फौज नगरवरनं जशी बहादूरगडाकडे निघाली त्यांनी एकच हल्लाकल्लोळ करायला सुरुवात केली. हर हर महादेव, जय भवानी, ढोल ताशे बनवायला सुरुवात केली. बघता बघता हल्ला कल्लोळ वाढला. हा हल्ला कल्लोळ बहादूरगडाच्या खानावर गेला आणि एक हेर धावत धावत बहादूर खानाजवळ पोहोचला. हुजूर क्या हुआ? ते आले. कोण? मराठे हुजूर. मराठे
ते तर रात्री येतात, दिवसा कसे आले? आणि खरं आहे बरं, महाराजांच्या सगळ्या लढाया रात्रीच्या, आणि त्यातल्या त्यात निम्म्याच्या वर लढाया अमावस्येच्या रात्रीच्या. जी माणसं कारण सांगतात ना, यशोगाथा त्यांच्या गळ्यात कधीच माळ घालत नाही. मोगलांच्या फौजा अफाट, महाराजांचं सैन्य मुठभर, या अफाट फौजेबरोबर मुठभर सैन्यानं लढा द्यायचा, तर महाराज अमावस्येच्या केळलं काळोखाचा वापर करायचा. काळोखात करायचंच नाही. मराठे किती आहे, मुठभर घ्यावी आणि मोगलांच्या अफाट सैन्यावर छापेमारी करावी, हे महाराजांच्या यशाचं सूत्र. त्यामुळे मोगलांना पुक्क माहितीये, मराठे दिवसा येतच नाहीत, हे रात्रीच. त्यामुळे त्याच्याही डोक्यात तेच. पण तोपर्यंत हर हर महादेवच्या वेळेस त्याच्या कानावर पडल्या आणि बहादूर खानाची खात्री पटली, आले आले आले. पण ज्या ते दिवसा आलेत, भयानक आले असणार. कारण आपली 35,000ची फौज येत आहे. आपल्या 35,000 फौजेशी लढायला मराठे दिवसा येत आहेत, म्हणजे मराठे किमान 50,000 तरी असणार. त्यांनी काय केलं, आपली बहादूर गडावरची 35च्या 35,000 फौज बाहेर काढली, वॉचमन गेटमनच ठेवले तिथं, आणि 35,000 फौज घेऊन निघाला मराठ्यांच्या लोकांना. इकडून मराठे तावात हर हर महादेव. तोपर्यंत तिकडे बहादूर खानाचं सैन्य निघालं. यलगार तत्ताक दिन आक्रमण, दोन्ही फौज आमने सामने आल्या. आता तुंबड युद्ध होणार, बाहेर तुंबडच्याकडे बनणार. कडाडला बहादूर खान, आक्रमण, उचलले मराठे, हर हर महादेव. तलवारी उचलल्या गेल्या आणि वार होणार. अचानक मराठ्याने रिव्हर्स गेअर टाकला, बाबो. या बहादूर खानाला सुचायचं बंद झालं. त्याला मराठे पुढं मोगल मागं, मराठे पुढं मोगल मागं, 2 मैल 3 मैल 4 मैल 5 मैल 10 मैल झाले. मराठे थांबायलाही तयार नाही आणि मराठे मागं वळून पण बघायला तयार नाही. मराठे पुढंच. मग बहादूर खान आपल्या सैन्याला म्हणला, रुक जाओ रुक जाओ. गए, भाग गए. मला वाटलं 50,000 असतील, हे 7,000 आहेत. आपली 35,000ची फौज बघूनच मराठे पळून गेले. आता नाही यायचे परत, चलो वापस. त्यांनी सैन्य वळवलं, निघाला बहादूर गडाच्या दिशेनं. तेवढ्यात त्याचा मागचा हे परत म्हणाला, हुजूर मराठे परत आले. आता मात्र बहादूर खान खवळला. अरे काय पद्धत आहे, काय व्हायचं ते होऊ द्या. आता आलेत ना परत, आता जातील तिथपर्यंत ताणायचे, बस. जातील तिथपर्यंत ताणा, नाही तर दिवसभर खेळवत बसतील हे असे. त्यांनी आपल्या सैनिकांना सांगितलं, सजग राहा, सावध राहा. सैतान हे मराठे कुठेही उगवतात, कुठूनही गायब होतात. पोटात काही नसलं तरी पाठीचे कणे ताट ठेवतात, दुश्मन संपवतात आणि मग पुढे आत येतात. सजग राहा. निघाला तावात, काय व्हायचं ते होऊ द्या. आता जातील तिथपर्यंत ताणायची. मराठ्यांनी ठरवलं, 2 वेळा हुलकावणी दिली, आता घुसून कापू. दोन्ही फौजा परत आमने सामने आल्या. उसळला बहादूर खान, आक्रमण. मराठे चेतावले, हर हर महादेव. तलवारी उचलल्या गेल्या, वार होणार. मराठ्यांनी पुन्हा रिव्हर्स गेअर टाकला, पण आता ठरलं होतं बहादूर खानाचं, जातील तिथपर्यंत ताणायची. मराठे पुढं मोगल मागा, मराठे पुढं मागा 5 मैल 10 मैल 15 मैल 20 मैल नगर आलं. बहादूर खान मागच. बघता बघता मराठ्यांनी नगर सोडलं, शिरूर गाठलं. बहादूर खान मागच. बहादूर खान शिरूरला पोहोचला. बहादूर खान जसा शिरूरला पोहोचला, त्याचा एक सरदार म्हटला, हुजूर गए मराठे, अब लौट चल. तू गप, तू गप, काय व्हायचं ते होऊ दे. मराठ्याने आपल्याला इकडून इकडं पळवत नेलं आणि 2,000 मराठ्यांनी तिकडं काम तमाम केलं. या खुदा कैसे है ये मराठे. मला सांगा, शत्रू किती? 35,000. महाराजांचं सैन्य 9,000. मग महाराज असं म्हणले का हो, त्यांचे 35,000 आहेत, आपले 9,000 आहेत, डिपॉझिट पण राहणार नाही, कशाला अर्ज भरा. माघार घेतली, परत फिरले, जरा ताकद गोळा करून मग अर्ज भरू. नाही हो, जे आहे त्याच्या बळावर. महाराजांचं काय सूत्र आहे, सगळ्याच लढाया तलवारीच्या जोरावर जिंकता येत नाहीत, बऱ्याच लढाया बुद्धीच्या बळावरच जिंकता येतात. तुमच्यात सामर्थ्य किती आहे काही महत्वाचं नाही, तुमची बुद्धी कशी चालते हे फार महत्वाचं आहे. महाराजांनी ते केलं. 35,000 त्यांचं सैन्य, 9,000 महाराजांचं. मग महाराजांनी विचारलं, आपले वाढवता येत आहेत का? नाही महाराज, आपले वाढवूच शकत नाही. संपले ना पर्याय महाराजांचे. कसं काय आता 35,000 सैन्याबरोबर लढायचं? मग नाही, महाराजांनी पर्याय निर्माण केला. काय?
आपले वाढवता येत नाही ना, ठीक आहे त्याचे कमी करा. काय पर्याय काढला? आपलं वाढवता येत नाही ना, ठीक आहे त्याचे कमी करा. केले ना कमी, 35च्या 35 बाहेर काढले, तिथं 2000 पण राहिले नाहीत, कमीच केले. पर्याय पर्याय तयार करा. आमची पोरं काय काय करू, दारच बंद आहे. यशाचे 4 नियम आहेत. सांगा म्हणजे कळेल, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल आणि ठोठवा म्हणजे उघडेल. हे 4 गोष्टी ज्याला जमतात तो यशस्वी होतो. तुम्हाला काय हवंय हे तुम्ही जर सांगितलंच नाही तर लोकांना कळेल कसं? तुम्हाला काय हवंय हे जर तुम्ही मागितलंच नाही तर मिळेल कसं? तुम्हाला काय हवंय असंख्य आसपास सगळं पडलेलं आहे, तुम्ही शोधलंच नाही तर तुम्हाला सापडेल कसं? तुम्हाला दाराच्या पलीकडे जायचं आहे, ठोठवा ना मग, त्याशिवाय उघडेल कसं दार? त्याला काय माहितीये का तुम्हाला आत यायचं आहे? ठोठवायला हवं, पर्याय निर्माण करायला हवेत. तो नियंता ज्यावेळी आपलं एक दार बंद करतो त्याच वेळी आपल्यासाठी 10 दारं उघडी करून ठेवतो. आम्ही एकाच दारावर धडका मारत बसतो. जात होता 100 टन आधी, काय झालंय कळत ना. तू एकाच दारावर धडका मारतोय, शोध ना दुसरा पर्याय काहीतरी. आम्ही पर्याय नाही शोधत, महाराजांनी ते केलं, पर्याय शोधले. महाराज सांगतायत आधीच थांबतोस कशाला? ध्येय गाठायचंय ना, झेपावत राहा. झेपावता येत नाही, उड्या मारत जा. उड्या मारता येत नाही, पळत जा. पळता येत नाही, चालत जा. चालता येत नाही, रांगत जा. रांगता येत नाही, घसरत जा. घसरता येत नाही, घरंगळत जा. घरंगळता येत नाही, अरे सरपटत जा, पण जा. जोपर्यंत पोहोचत नाहीस तोपर्यंत पुढे जात राहा. पुढे यश स्वागताला उभा असतं. महाराजांचं नियोजन फक्त 1 कोटी मिळवण्या इतपत नाही. महाराजांनी पुढचा विचार करून ठेवलाय. 1 कोटी पळवल्यावर हा बहादूर खान गप्पा नाही बसणार. तो नगरचं सैन्य गोळा करेल, नाशिकचं सैन्य गोळा करेल, त्याचं स्वतःचं 35,000 लाखाभराची फौज उभा करेल आणि रायगडावर हल्ला चढवेल. लाखाची फौज घेऊन जर बहादूर खान रायगडावर चाल करून आला तर आपले फक्त 10,000. राजधानी राखावी कैसे? मग काही करून बहादूर खानाला थोपवलं पाहिजे. किमान आपलं सैन्य परत येईपर्यंत तरी थोपवलंच पाहिजे. आपलं सैन्य कधी परत येणार? पावसाळा संपल्यावर. पावसाळा कधी संपणार? 4 महिन्यानंतर. म्हणजे 4 महिने बहादूर खानाचं आक्रमण थोपवलंच पाहिजे. सुरू झालं महाराजांचं राजकारण. आणि महाराजांनी आपले वकील काझी हैदर त्यांना पाठवलं बहादूरगडावर बहादूर खानाची भेट घ्यायला. आता महाराजांचे वकील काझी हैदर आले, ते कळल्यावर बहादूर खान भेटच घेना. नको बाबा, ते बनवतात फार. 1 कोटी पळवले राव. पण राजकीय संकेत असतो, घ्यावी भेट वकिलाची. नाईलाजानं बहादूर खानानं काझी हैदरांची भेट घेतली. क्या है? तसे काझी हैदर म्हणाले, आपल्यावर कोसळलेल्या दुःखाची आम्हास तीव्र जाणीव आहे. हे दिवसा ढवळ्या 1 कोटी जाणं साधी बात नव्हे. आपल्या अंतकरणाला किती वेदना झाल्या असतील आम्ही समजू शकतो. पण हुजूर, आमच्याकडनं चुकून घडलं होय. इट्स अन ऍक्सिडेंट. अपघात होता तो. आमच्या महाराजाला तुमच्या ताकदीचा अंदाजच नाही आला. आणि जेव्हा आला, महाराजाला प्रचंड पश्चाताप झाला. 3 दिवस आतल्या चढताय तो. 2 दिवस जेवले नाहीत महाराज. शेवटी आज आम्हाला म्हणाले, काझी साहेब तुम्ही स्वतः बहादूरगडावर जा. बहादूर खान साहेबांना भेटा. त्यांना सांगा आम्ही त्यांना विना अट विना शर्त 10 किल्ले द्यायला तयार आहे. संभाजी महाराजांना त्यांच्याकडे सेवेला पाठवायला तयार आहे. आणि बहादूर खान साहेब सांगतील तेव्हा मी खुद्द जातीनं त्यांच्या सहकार्यासाठी यायला तयार आहे. बहादूर खानाने ऐकलं. 10 किल्ले संभाजी, मग आत्ताच चाव्या खाना आणल्या. संभाजी महाराज कधी येणार आहेत? मग महाराज कधी येतो म्हणले. काझी हैदरना कळलं, मासा गळाला लागलाय. काझी हैदर म्हटले, हुजूर आमचे महाराज हे सगळं तुम्हाला देणारच आहेत. नव्हे, दिलंच आहे म्हणून समजा. फक्त आमच्या महाराजांची एक छोटीशी अट आहे. म्हणे काय काय? नाही, हे जे आमचे महाराज सगळं तुम्हाला देणार आहेत, म्हणजे 10 किल्ले, संभाजी महाराजांनी येणं, त्यांनी स्वतः येणं, या सगळ्याला फक्त औरंगजेब बादशांची मान्यता हवी. एकदा बादशांचे मान्यतेचे शिक्क्याचे कागद आले, आमच्या महाराजांनी हे सगळे तुम्हाला दिले. बहादूर खान मला एवढंच ना, फक्त बादशाचे शिक्क्याचे कागदच पाहिजेत ना. दिले दिले दिले. त्याच्या काय डोक्यातच नाही आले.
पण तो काय आत्ताचा काळ आहे का? काय पाहिजे? मान्यतेचे शिक्क्याचे कागद. की बहादूर खानानं लगेच औरंगजेबाचा मोबाईल नंबर फिरवलाय, लावला फोन औरंगजेबाला. हा 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 आलमपणा, हा आलेत वकील महाराजांचे. हो हो, झाली चर्चा. हो हो हो, नाही देतो म्हणताय 10 किल्ले. विनाट नाही विनाट 10 किल्ले. हो हो हो, नाही संभाजी महाराजांनाही पाठवताय. हो हो हो, नाही स्वतः येतो म्हणलेत महाराज. हो हो, नाही फक्त तुमची मान्यता आली. हा हा, एकदा मान्यतेचे तुमचे शिक्क्याचे कागद आले की यांनी हे सगळे दिलेच म्हणून समजा. हो हो हो, नाही फक्त शिक्क्याचे कागद पाहिजे. हो हो, हा ईमेल करताय, व्हॉट्सअपला द्या ना पाठवून. नाही हो एवढा वेगवान काळ. मग काय करावं लागेल? काय हवंय? शिक्क्याचे कागद. हा निरोप घेऊन सांडणीस्वार महाराष्ट्रातून आग्र्यात जाणार. जायला लागणार 2 महिने. आग्र्यातून तो औरंगजेबाच्या मान्यतेचे शिक्क्याचे कागद घेणार आणि परत आग्र्यातून महाराष्ट्रात येणार. यायला लागणार 2 महिने. झाले किती? 4 महिने. आक्रमण किती काळ थोपवायचं आहे? 4 महिने. आता महाराज एवढं सगळं ऐकतं द्यायला तयार आहेत म्हणावर बहादूर खान 4 महिने निवांत. आणि या 4 महिन्यात महाराजांनी मात्र रायगडावर 80,000ची फौज गोळा करून ठेवली. आणि महाराज म्हटले ये आता कधी पण 4 महिन्यानंतर औरंगजेबाच्या मान्यतेचे शिक्क्याचे कागद बहादूरगडावर पोहोचले. जसे शिक्क्याचे कागद पोहोचले, बहादूर खानानं तातडीने आपले 2 वकील लगेच रायगडावर पाठवून दिले. जा 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 जा, ते शिक्क्याचे कागद महाराजांना द्या आणि त्यांच्याकडनं ते 10 किल्ले संभाजी महाराज काय ते सगळं घेऊन या. वकील पोहोचले रायगडावर. महाराजांची भेटही घेतली. महाराजांनी विचारलं, बोला काय काम काढलं? तसे वकील म्हटले, नाही ते तुमचे वकील आले होते आमच्याकडं. कोण? ते काझी हैदर. कशाला? ते तुम्ही नाही का आमचे 1 कोटी पळवले? कधी? अहो तुमचे हंबीरराव आलते. कुठं? अहो तुमचे हंबीरराव आलते, त्यांनी आमचे 1 कोटी पळवले. मग ते काझी हैदर आले, ते म्हणजे 10 किल्ले देतो, संभाजी महाराजांना पाठवतो. धाड उठले महाराज. तुमच्या त्या बहादूर खानानं तलवारीचा साकुटला ते एक दिमाग दाखवला. त्यांचा पुत्र घडावा तुम्हाकडं. तुरंत चालते व्हा, नाहीतर अपमान पावाल. मान खाली घालून गेले हो वकील. बहादूर खान वाटच बघत होता बहादूरगडावर. जसे वकील आले त्यांनी विचारलं, क्या हुआ? वकील म्हटले, पुन्हा फसवलं. सगळं कळवलं औरंगजेबाला. महाराज एवढं देत आहेत, कागद आलेत औरंगजेबाचे. आता बिचारा बहादूर खान, जे घडलं होतं ते सगळं औरंगजेबाला त्यांनी कळवलं. पत्राच्या शेवटी लिहिलं, हुजूर त्या शिवाजी महाराजांनी आम्हाला परत फसवलं. त्याच्या या पत्राला औरंगजेबानं जे उत्तर पाठवलंय ते मी आमच्या पोरांच्या पाठ्यपुस्तकात छापायला पाहिजे. औरंगजेब बहादूर खानाला लिहितो, तुम्ही माझे सरदार इथून प्रचंड बजमेत घेऊन जाता, अपाट खजाना नेता, बलाढ्य फौजा घेऊन जाता. तिथं त्या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात त्या शिवाजी राजांबरोबर लुटूपुटूच्या लढाया खेळता आणि नंतर मला कळवता त्या शिवाजी राजाने आम्हाला फसवलं. अरे ते शिवाजी राजे तुम्हाला फसवतात तरी कसे आणि तुम्ही फसता तरी कसे? औरंगजेबाच्या याही प्रश्नाला बहादूर खानानं उत्तर पाठवलं. हुजूर आपण मला विचारलं ते शिवाजी महाराज आम्हाला कसे फसवतात आणि आम्ही कसे फसतो. हुजूर ते शिवाजी महाराज आग्र्यात सुद्धा आले होते. तुम्हाला कसं फसवलं? आम्हालाही तसंच फसवलं. काय बोलतो औरंगजेब? जोपर्यंत शिवाजी महाराज हयात होते औरंगजेब चुकून महाराष्ट्रात आला नाही. चुकून. त्याला भीती होती. सरदारांचा पराभव केला तर त्याच्यावर किमान रागावता तरी येत आहे, पण महाराज इतुके पराक्रमी, ते आपला पराभव करणारच. रागवायचं कुणावर? नाही आला तो, चुकून नाही आला. मी जाणीवपूर्वक एक विधान करतो. छत्रपती शिवाजी महाराज हे 17व्या शतकातले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सेनापती आहेत. आंतरराष्ट्रीय, जगात तुलना नाही. जगात त्यांच्या इतका शौर्यशाली योद्धा, कुशल सेनापती, उत्तम प्रशासक आणि विलक्षण संघटक नाहीच. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सेनापती. याचं कारण असं, महाराजांच्या 50 वर्षाच्या आयुष्यात त्यांच्या पुढे जेवढे शत्रू आलेत त्यातले फक्त 2 भारतीय आहेत. बाकी सारे भारताच्या बाहेरचे आहेत. त्यांच्या देशातले नामवंत योद्धे सेनापती आहेत. 2 फक्त भारतीय. एक मिर्झा राजे जयसिंग इथले आहेत आणि 2 अफजल खान, तोही भारतीय आहे. बाकी जेवढे सगळे आले सगळे भारताबाहेरचे आहेत. लाल महालात ज्याची महाराजांनी बोट छाटली
पण नवाब शाहिस्ता खां तुर्कस्तानचा नवाब आहे हा. तुर्कस्तानचा औरंगजेबाचा सक्का मामा. ते तो प्रति औरंगजेब बंगाल जिंकून गेलाय तिला औरंगजेबाला. महाराजांनी त्याला असा धडा शिकवला, रातोरात फरार, परत नाही उगवला इकडं. इथं मुंबई जवळ लोणावळ्याच्या उंबरखिंडीमध्ये शिवाजी महाराजांनी कार्तालब खानाला कोंडून मारलं. हा कार्तालब खान कुठला आहे माहिती आहे? उझबेकिस्तान, म्हणजे आताच्या ताश्कंद रशियाचा आहे तो. त्याचा पराभव केलाय महाराजांनी. सिद्दी जौहर, सिद्दी सलामत खान इथोपियाची आहेत. इथोपियाची बलाढ्य सेनानी, जगात विलक्षण नाव त्यांचं. महाराजांनी त्यांचा पराभव केला. बेहलोल खान पठाण, सिकंदर चिदर खान पठाण इराणचे आहेत. दिलेर खान अफगाणिस्तानचा आहे. इंग्रज इंग्लंडचे, फ्रेंच फ्रान्सचे, पोर्तुगीज पोर्तुगालचे, साऱ्यांचा पराभव. जगातली 123 राष्ट्र आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धतंत्राचा स्वतःच्या लष्करी अभ्यासक्रमात समावेश करून आपल्या सैनिकांना त्यांचे धडे देत आहेत. शिवाजी महाराजांच्या आग्र्याच्या प्रकरणातनं प्रेरणा घेऊन नेताजी सुभाषचंद्र बोस इंग्रजांच्या नजर कैदेतनं निसटले. महाराजांसारखंच त्यांनी देशांतर केलं आणि नेताजी देशांतरकर्ते झाले. भारताबाहेर जाऊन त्यांनी आझाद हिंद फौजेची उभारणी केली आणि आझाद हिंद सैनिकांना देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी एकच महामंत्र दिला. तो महामंत्र होता शिवराय, शिवराय आणि शिवराय. पिढ्यानपिढ्या हाच मंत्र प्रेरणा देईल. पिढ्यानपिढ्या हाच मंत्र मार्गदर्शन करेल. धन्यवाद.